मला कुठल्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवता येईल त्या ठिकाणी तुम्हाला ला जाता येईल. तर आपल्या क्षमता ओळखणं आणि त्या क्षमतेनुसार आपण आपलं कार्य साधणं, या गोष्टी जर तुम्ही तुमच्या लक्षात घेतल्या तर निश्चितच मला असं वाटतं की तुम्ही यशस्वी व्हाल. या ठिकाणी बऱ्याचशा विद्यार्थिनींनी ज्यावेळेला मनोगत व्यक्त केलं, मला खूप आनंद झाला. मित्रो, ज्यावेळेला भले या स्टेजवर ज्यावेळेला प्रथम कोणी येतं ना, त्याचे पाय थरथरतात किंवा बोबडी वळते, किंवा प्रथम ज्यावेळेला या स्टेजवर कोणी येतं तर तो वाचून दाखवतो. बट ही सुरुवात आहे, ही सुरुवात आहे, त्याला घाबरू नका. त्या मुलींनी जी शब्दरचना केलेली होती ती मला खूप आवडली. मुलांनी आणि मुलींनी जी शब्दरचना केलेली होती, तर दिस इज ऑल्सो ए पार्ट ऑफ लर्निंग. हे सुद्धा एक काहीतरी तुम्ही शिकलेलं आहे, म्हणजे तुम्ही तुमची स्वतःची बुद्धी चालवत आहे. आणि हेच आपल्या व्यक्तिमत्व विकासाचे खरे म्हणजे जे पहिल्या स्टेप आहेत की आपण स्टेजवर येणं, बोलणं आणि आपले विचार मांडणं. मी तुम्हाला आधीच बोललो की याच्यानंतर तुमचं जे कार्य आहे, म्हणजे आता तुम्ही स्वतंत्र विचार करायला सक्षम झाला आहात. आता तुमच्यावर शिक्षक काही गोष्टी लादणार नाही, बरोबर आहे. म्हणजे महाविद्यालयात आल्यानंतर आता आमचा अनुभव फार वाईट आहे. महाविद्यालयाची परिस्थिती आता अशी आहे की मुलांना असं वाटतं की महाविद्यालयामध्ये शिकवलं जात नाही आणि आम्हाला काही आता महाविद्यालयाची गरज नाही, फक्त ते ॲडमिशन घेतात आणि फक्त परीक्षेला येतात. मित्र, तसं करू नका. कुठल्याही महाविद्यालयामध्ये तुम्ही ॲडमिशन घ्या, पण रेग्युलर तासिकांना जा. तुम्हाला काही ना काही त्या ठिकाणी ज्ञान मिळेल. सगळं ज्ञान तुम्हाला घरी बसून मिळणार नाही, कारण शिक्षक हे तुम्हाला अनुभवातून शिकवत असतात. त्याच्यामागे त्यांची फार मोठी मेहनत असते. ज्या वेळेला एखादा शिक्षक आपल्या पाठीवर